नमस्कार मंडळी. आज 24 डिसेंबर. आज आपण बघणार आहोत ठरलं तर मगचा आजचा भाग. प्रतिमा सुमनची खूप काळजी करत असते. सुमनची तब्येत तर ठीक असेल ना? कालही ती न जेवता झोपलीये. अजून कशी नाही उठली? थोड्यातच नागराज येऊन सोफ्यावर बसतो. गुड मॉर्निंग वहिनी. प्रतिमा त्याला विचारते, सुमनची तब्येत बरी आहे का हो? का असं का विचारतेस तू? अहो, ती काल रात्री खूप लवकर झोपलीये आणि अजूनही उठली नाहीये. नागराज काही माहीत नसल्यासारखंच वागतो. का काही ताप वगैरे नाही आहे का? काही ताप वगैरे आहे का तिला? नाही, मी बघितलं, ताप नाहीये. तुम्ही एवढ्या सकाळी कुठे गेला होता? नागराज म्हणतो, मी मॉर्निंग वॉकला गेलो होतो. पहाटे पहाटे सुमन गाढ झोपली होती. मी बघतो तिला. नागराज त्याच्या खोलीत जातो. नागराज गेल्यानंतर प्रतिमा सायलीला फोन लावते. सायली प्रतिमाला विचारते, बोला प्रतिमा आत्या, सगळं ठीक आहे ना? माहीत नाही ग, पण मला सांग, काल तू मार्केटमध्ये गेली होतीस तेव्हा काही घडलं का? काल रात्री सुमन केव्हा घरी आली ते काही मला कळलंच नाही, आणि जेव्हा मी तिच्या खोलीत गेले तेव्हा ती गाढ झोपली होती. ती अजूनही झोपलेलीच आहे. काय? प्रतिमा आत्या, काल आम्हाला सुमन काकूनी बरंच काही सांगितलंय आणि ते सगळं सांगायला मी तुमच्यापाशी येणारच होते. बरं, ते उठल्या की लगेच मला मेसेज करा, मी लगेच निघते. लवकर ये सायली, मला हे सगळं खूप विचित्र वाटतंय. हो हो, येते. असं म्हणून प्रतिमा फोन ठेवून कल्पना लगेच सायलीला विचारते, काय ग सायली, काय झालं? आई अहो, सुमन काकू अजून उठल्या नाही आहेत. स्मिता तिला म्हणते, का ग, तिची तब्येत बरी नाही आहे का? तब्येत बरी आहे, पण त्या ठीक नाही आहे. म्हणजे? अर्जुन म्हणतो, डॅड, सुमन काकूसोबत जे काही घडलं ते सर्वात आधी त्यांनी सायलीला सांगितलं. हो. मग सगळाच प्रकार सायली सांगायला लागते की तिने किचनमध्ये सुमनच्या पाठीवर चट्टे बघितले होते. आणि तेव्हा सायलीला सगळं लक्षात आलं आणि ती ऑफिसला घेऊन गेली. तिथे सुमन काकूंनी कबूल केलं की नागराज काका त्यांच्यावर हात उचलायला लागलेत. हे ऐकून प्रताप आणि कल्पनाला धक्काच बसतो. ते जागी उठतात. अरे देवा, हो, पण मी त्यांना सांगितलंय की यातलं काहीच सहन करायचं नाही म्हणजे नाही. प्रताप म्हणतो, अरे पण नागराज असं का वागायला लागलाय? अस्मिता म्हणते, कारण काहीही असू द्या, काही जणांना यातच पुरुषास्त्र वाटतो. ती चुकीचं आहे, बिचारी सुमन काकू. अस्मिता ताई, सुमन काकू बिचाऱ्या नाही आहेत. उलट हीच वेळ आहे की ते किती खंबीर आहे हे दाखवून देण्याची, आणि सुमन काकू ते नक्कीच करतील. प्रताप चिडून म्हणतो, आणि आपण काय गप्प बसून राहायचं का? ते काही नाही, मी लगेच रविराजला फोन करतो, तो लगेच त्याला जेलमध्ये पाठवेल. आणि मी नागराजशी बोलतो, जाब विचारतो त्याला. अर्जुन तेव्हा त्यांना समजावतो, डॅड असं काहीही नका करू. तुम्ही असं करसाल, नागराज काका थोड्या दिवसांसाठी वागतील आणि मग परत तेच सुरू होईल. अर्जुनचं बोलणं सगळ्यांना पटतं. सायली म्हणते, आणि बाबा, नागराज काकाचा सामना सुमन काकूंनीच करायला हवा आणि आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं. आणि तरीही नागराज जर सुधारला नाही तर आपण त्याला त्याची शिक्षा मिळवून द्यायचीच. अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स. मग सिनियरच्या आधी मिस नागराज काकांवर लीगल ॲक्शन घेईल. कल्पना सायलीला म्हणते, सायली, तू जाऊन बघ सुमन कशी आहे ते. मी ड्रॉप करतो तुला. हो, लगेच येते मी 2 मिनिटात. अर्जुन सायली निघालेले असतात. प्रतिमा आत्याचा मॅसेज नाही आला म्हणजे सुमन काकू उठलेली नसेल अजून. काही भलतं सलतं झालं नसेल म्हणजे मिळवलं. रिलॅक्स. हे बघ, सुमन काकू ठीकच असेल. ती बहुतेक दमली असेल म्हणून जास्त झोपली असेल. तसंच असू द्या. पण मला ना खूप काळजी वाटते हो त्यांची. बघा ना, स्वतःच्याच घरात त्यांना असुरक्षित वाटते. ती भीती तर घालवायला हवी ना. ती तू बरोबर घालू शकतीस. आज तन्वीला कसं सरळ केलंस तू. प्रिया पार्टीला गेली नव्हती हे आपण दोघांनी मिळून शोधलंय. हो, पण
तिचं तोंड तर बंद केलं. तिने फक्त सांगायला हवं होतं की ती परवा रात्री कुठे गेली होती. अश्विन भाऊजी इतके चिडले होते की त्यांनी प्रियाला पुढे काहीच बोलू दिलं नाही. पण त्यांचं पण बरोबरच आहे. एक खोटं लपवायला ती दुसरं खोटं बोलते, दुसऱ्याला तिसरं. पण शेवटपर्यंत तिने हे सांगितलं नसतं की ती रात्री कुठे गेली होती. पण आता अश्विन भाऊजींसमोर प्रियाचं खरं रूप यायलाच हवं. आय होप सो लवकरच येईल. आपण निघूयात का आता? सायली विचारते. तुम्ही तसंच नागराज काकाच्या मागावर जाल ना? हो हो, ते काम आजच करायला हवं. अर्जुन सायली कारमध्ये बसून निघून जातात. प्रिया अश्विनला बोलायसाठी आलेली असते. अश्विन तिच्याकडे बघतही नाही. विचार करते की हे सगळं माझ्याच विरोधात कसं काय जातंय. ते नागोबानी टेन्शन दिलंय आणि इथे अश्विन हातातून निसटतोय. मला काही करून याला मुठीत ठेवायलाच हवं. प्रिया विचार करते. अश्विन, तुझ्यासाठी कॉफी आणू का? तुला आवडते तशी स्ट्रॉंग आणि फ्रॉथी? नको आहे मला. अश्विन, मी माझी चूक कबूल केली आहे ना. मी सॉरी सुद्धा म्हणाले. हवंच तर मी परत सॉरी म्हणते. एक चूक तू पोटात नाही घालू शकत का? मी प्रॉमिस करते की मी परत कधीच खोटं बोलणार नाही. प्रिया अश्विन जवळ जाते आणि गोड आवाजाने म्हणते, मी असं काय करू? तू मला माफ करशील? तुला सांगते की त्या रात्री मी कुठे होते. अश्विन, मी त्या रात्री माझ्या मैत्रिणीबरोबर. अश्विन काही प्रियाचं ऐकूनच घेत नाही. तो त्याचा लॅपटॉप घेतो आणि तिथून निघून जातो. अश्विन, ऐक ना प्लीज. आता तुझ्या पायावर काय मी डोकं आपटू का माझं? याला नेहमीसारखं कसं गुंडाळू मी आता? अर्जुन सायलीची कार रविराज काकांच्या घरी पोहोचलेली असते. मी आत येत नाही आहात का? नाही, त्यांना असंच वाटू दे की तू एकटी आलीयस. लगेच मला नागराज काकांना फॉलो करत जायचंय. प्रतिमा आत्या किंवा कुणालाही काही सांगू नकोस की मी नागराज काका कुठे जात आहे हे बघतोय. तो सावध राहायला नको. नागराज काका निघाली की मी तुम्हाला मेसेज करते. पण मग नंतरही तुम्हीही मला कळवत राहा की नंतर काय होतंय ते. असं म्हणून सायली तिथून निघून जाते. सायली घरी पोहोचलेली असते. सुमन काकू उठली नाही का अजून? नाही ग सायली, अजून नाही उठली. मला तर आता चैनच पडत नाहीये. तिला ताप वगैरे काही नाही आहे हे बघितलं मी. हे अशी झोप लागणं म्हणजे वगैरे काहीतरी. त्यातच मागून सुमन येते आणि आवाज देते, वहिनी. सुमन, अगं ये बस. काय होतंय तुला? तुला बरं नाही वाटत आहे का? अगं तू इतक्या वेळ झोपून राहिली होतीस, मला तुझी काळजी वाटायला लागली. माहित नाही वहिनी, मला इतकी झोप कशी काय लागली. तुमचं डोकं दुखतंय का? सायली सुमनला विचारते. हो, ठणकतंय. नागराज येतो. अरे वा सायली मॅडम, आजकाल आपली भेट रोज रोजच व्हायला लागलीये. नशीब आमचं. अर्जुन नाही आला? नाही. एनिवे, मी त्याला भेटलोच नाही. जरा निघतो, जरा काम आहे माझं. पण नागराजला विचारते, कुठे निघालात? काम आहे थोडंसं, येतो लवकरच. कसं आहे, बाहेर जाणाऱ्या माणसांना कधी अडवायचं नसतं सुमन. काय ना वहिनी? चलो बाय, असं म्हणून नागराज तिथून निघून जातो. सायली लगेच नागराज गेल्यानंतर अर्जुनला मेसेज करते. अर्जुनही बाहेरून लक्ष ठेवून असतो. अर्जुन सायलीचा मेसेज वाचतो आणि पटकन जाऊन गाडीत बसतो आणि नागराजच्या गाडीचा पाठलाग करत करत त्याच्या मागे असतो. सायली चहा करून आणते. सुमन काकू, हे घ्या, चहा घ्या, बरं वाटेल तुम्हाला. मी डोळे उघडण्याचा खूप प्रयत्न करत होते वहिनी, पण मला जमतच नव्हतं. रात्री तू जेवली सुद्धा नाही सुमन. हो, तर यांनी दिलेलं दूध प्यायले आणि मला कधी झोप काय लागली काही कळलंच नाही. सुमन काकू, तुम्हाला नागराज काकांनी दूध दिलंय? अगं कधी आलेत आणि माझ्याशी प्रेमाने बोलत होते. सॉरी म्हणत होते. माझ्यावर हात उचलला. थोडं बोलताना सुमन थांबते. तिला लक्षात येते की प्रतिमा बाजूला आहे. मला सगळं कळलंय सुमन, सायलीने सांगितल्यावर. का एकदाही माझ्याशी किंवा यांच्याशी बोलावंसं नाही वाटलं का ग? तो धक्का न खूप मोठा दबाव होता वहिनी. मला कसं सांगा हे काहीच सुचत नव्हतं. अशी वेळ तर कोणत्याही स्त्रीवर यायला नको. मला माहित आहे ना सुमन काकू, आणि त्याचा सामना कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलंय ना. परत सांगते, ते घरातलं असो किंवा बाहेरचं, अजिबात सहन करायचं नाही. पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार सुमन काकू. मी तुम्हाला सांगू का? कराल तुम्ही एवढं?
अर्जुन नागराजच्या मागावर असतो. इथे तर वस्ती आहे आणि पुढे गेल्यावर सिटीही बदलेल. नागराज काका कुठे जात असेल? सायली सुमनला छान शिकवते. मन काकू, सर्वात आधी तुम्ही तुमच्या शरीराचं रक्षण करायला हवं. त्यासाठी तुम्ही धीट व्हायला हवं. तो व्यक्ती जर तुमच्यावर हल्ला करायला आला तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा हात पकडायचा. समोरची व्यक्ती जर तुमच्यावर हल्ला करायला आली तर त्यासाठी तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा हात वाढून लावायचा आहे आणि त्यानंतरही त्या व्यक्तीने जर तुमचा हात धरला तर तुमचं मनगट सगळं सोडून जायचंय. सायली प्रतिमाला सांगते, करा हात पुढे. प्रतिमा सायलीवर हात उचलते. सायली प्रतिमाचा हात पकडते. तेव्हा सुमन घाबरून मागे सरकलेली असते. सुमनला सायली सांगते, सुमन काकू धीट राहणं गरजेचं आहे. हात धरलाय मी, अशा प्रकारे हात पकडायचा आणि झटकून द्यायचा, कळलं? त्या पुढेही जाऊन जर त्या व्यक्तीने तुमचा हात धरलास. प्रतिमा परत सायलीचा हात पकडते. सायली तिचा हात झटकते. असा प्रतिकार करत हात झटकून टाकायचा. आता अजिबात घाबरू नका, तयार आहात ना तुम्ही? सायली सुमनवर हात उचलते. सुमन सायलीचा हात पकडते. खूप छान. आणि आता जर मी तुमचा हात धरायला आले, सायली परत सुमनचा हात धरते. सुमन परत झटकते. खूप छान सुमन काकू. हे बघा, अशा प्रकारचा मार तर तुम्हाला टाळायचाच आहे. शाब्दिक मार टाळायचं सुद्धा एक तंत्र आहे. जर समोरची व्यक्ती म्हणजेच नागराज काका जर तुम्हाला म्हणत असेल बावळट आहेस, त्यांना काय सांगसाल? माझ्याशी या बाबतीत बोलायचं नाही. सुमन घाबरलेली असते. हे असं ठामपणे बोला सुमन काकू, तुम्ही असं बोललेलं मला आवडत नाही. माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. बरोबर. आणि जर ते तुम्हाला मारायला आले तर? माझ्या अंगाला हात लावायचा नाही, बायकोच्या अंगाला हात लावायचा नाही म्हणजे नाही. बरोबर, शाब्बास. ही एक गोष्ट लक्षात ठेवा सुमन काकू, आपल्या नजरेत खूप जास्त ताकद असते, ती अजिबात खाली करायची नाही. समोरच्याला ठामपणे कळलं पाहिजे की तो जे काही करतोय ते आपल्याला पसंत नाही आणि आपण खपून घेणार नाही. आजच्या जमान्यात सुद्धा सुमनसारखं ठामपणे उभं राहण्याची गरज आहे वाईट गोष्टींसाठी. नागराजला लक्षात येतं की काय, की अर्जुन त्याच्यावर लक्ष ठेवू नये. तो त्याची गाडी हॉटेलमध्ये पार्क करतो. नागराज पार्सल ऑर्डर करतो. तो बाहेर येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मॅनेजरने त्याला पैसे कमी दिले आहेत. तो परत घ्यायसाठी जातो. अहो काय लुटता का तुम्ही? नागराज परत येतो तेव्हा अर्जुन लपतो. तुम्हाला कळलं की तुमच्या जीवाला धोका आहे तेव्हा या घरात कुठली लपायची जागा आहे तेही आठवून ठेवा. आणि प्रतिमा आत्या, रविराज काका किंवा आम्हालाही कळवा. सायली आता सुमनला चांगलंच ट्रेन करते. सायली, किती करतेस ग तू माझ्यासाठी? सुमन काकू, हा प्रश्न फक्त तुमचाच नाही आहे, त्या प्रत्येक स्त्रीचा आहे जिचा नवरा तिला आपली मालमत्ता समजतो. आता सुमनच्या बाबतीत जे झालं ते होणार नाही, प्रतिमा जवळ येऊन म्हणते. म्हणून तर तू एवढं सगळं करतेस ना सायली? जर नागराज काकाचा राग अनावर आहे असं तुम्हाला जर कळलं तर सर्वात आधी बाहेर जा आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन थांबा आणि आम्हाला फोन करा. मन काकू, आता आपण पहिलं पाऊल टाकलंय, आता अजिबात हार मानायची नाही आहे. आणि तुम्ही एकट्या नाही आहात, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. एकटी नाही आहे मी सायली, तू आहेस ना माझ्या बरोबर. आणि आता तू दिलेला आत्मविश्वासही येईल. किती गुणाची आहे ग सायली तू, खरंच. तुझ्यासारखी मुलगी आमच्या घरात जन्माला यायला हवी होती. हे ऐकून प्रतिमाच्याही चेहऱ्यावर हसू येतं आणि सायलीला तर बरं वाटतंच. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात अर्जुन साक्षी आणि सचिनला एकत्र बघतो. हे सगळं बघून अर्जुनला तर धक्काच बसतो. सकाळी नाश्ता करत असताना स्मिता त्याला म्हणते, अर्जुनला काय माझी आठवण वगैरे येत होती की काय? खूप. प्रताप म्हणतो तिला, म्हणजे मग आज तर सूर्य खरंच दक्षिणेला उगवला असणार. नाहीतर अर्जुनला सायलीशिवाय कोणी दिसतं का? तेव्हा अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोला सोडून मी दुसऱ्या कोणत्याही मुलीला बघत नाही. माझी फॅमिली माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. जर कोणी त्यांना दुखवण्याचा प्रयत्नही केला तर मी त्यांचा जीव घेणार. सायलीला अर्जुनचं वागणं थोडं विचित्रच वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.